सर्वांना नमस्कार. भाग 2 तोत्तोचान. समुद्रातलं काहीतरी, डोंगरावरचं काहीतरी. आता तोत्तोचान ज्याची अतिशय उत्सुकतेने वाट पाहत होती त्या जेवणाच्या सुट्टीची वेळ झाली होती. काहीतरी समुद्रातलं आणि काहीतरी डोंगरावरचं. मुख्याध्यापकांनी हा वाक्प्रचार मुद्दाम चौरस आहार आणि भाताशिवाय इतरही पदार्थ असे सुचवण्यासाठी तयार केला होता. तुमच्या मुलांना सगळं खायला शिकवा आणि त्यांच्या डब्यात पोषक आहारच असेल असं पहा, असं ते पालकांना सांगत. आणि म्हणूनच डब्यामध्ये रोज समुद्रातलं काहीतरी आणि डोंगरावरचं काहीतरी असलंच पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता. समुद्रातलं काहीतरी म्हणजे मासे, खारवलेली सुकी मासळी, समुद्री गवत इत्यादी. तर टेकडीवरचं काहीतरी म्हणजे भाज्या, डुकराचं, गाईचं किंवा कोंबडीचं मांस, अंडी वगैरे वगैरे. आई तर या प्रकाराने फारच प्रभावित झाली होती. फारच थोडे मुख्याध्यापक इतकी महत्वाची गोष्ट इतक्या सोप्या शब्दात मांडू शकतात. आणि शिवाय 2च प्रकारांमधून पदार्थाची निवड करायची असल्याने डबा बनवणे फारच सोपे झाले होते. मुख्याध्यापकांच्या मते या 2 प्रकारचे पदार्थ डब्यात देण्यासाठी जास्त विचारही करण्याची गरज नव्हती. डोंगरावरच्या जेवणात फक्त बटाट्याच्या किंवा रताळ्याच्या परतलेला किस आणि ऑमलेट, आणि समुद्रातल्या पदार्थामध्ये फक्त समुद्री गवत इतकंच असलं तरी पुरे. डबा तयार करणंही सोपं आणि शिवाय आवश्यक ते सर्व अन्न घटक हसत खेळत पोटात जाण. आदल्या दिवशीप्रमाणेच मुख्याध्यापकांनी सगळ्यांचे डबे बघितले. सगळ्यांच्या डब्यात समुद्रातलं काहीतरी आणि डोंगरावरचं काहीतरी आहे ना, त्यांनी विचारले. प्रत्येकानं समुद्रातलं काय आणि डोंगरावरचं काय आणलंय हे जाणून घेताना सर्वांना फार गंमत यायची. कधी कधी एखाद्याच्या आईला खूप काम असायचं, मग त्या दिवशी मुलाच्या डब्यात फक्त समुद्रातलं काहीतरी किंवा फक्त डोंगरावरचं काहीतरी असायचं. पण बिघडत नाही. मुख्याध्यापक सगळ्यांचे डबे पाहत फिरायचे. तेव्हा त्यांच्या पत्नी त्यांच्याबरोबर दोन्ही हातात 2 ताटं घेऊन हिंडत असत. मुख्याध्यापक जर एखाद्या विद्यार्थ्यासमोर थांबले आणि म्हणाले की समुद्र, तर लगबगीनं समुद्राच्या ताटामधून 1-2 उकडलेल्या माशांच्या सुरळ्या त्या मुलाच्या डब्यात वाढायच्या. आणि जर ते म्हणाले डोंगर, तर त्या डोंगराच्या ताटामधून बटाट्याचे उकडलेले काप द्यायचे. मला माशाच्या सुरळ्या किंवा बटाट्याचे काप आवडत नाहीत असं म्हणणं कुणाच्या स्वप्नातही यायचं नाही. किंवा अमक्या तमक्याच्या डब्यात किती छान जेवण असतं आणि अमका तमका बिचारा रोजच शिळपाका आणतो, नाही, असलाही विचार त्या मुलांच्या मनात कधीच येवला नाही. आपल्या डब्यात 2 गोष्टी आहेत की नाही एवढंच त्यांच्या डोक्यात असायचं. काहीतरी समुद्रातलं आणि काहीतरी डोंगरावरचं म्हणजे नक्की काय ते हळूहळू समजायला लागल्यावर तोत्तोचानला मात्र काळजी वाटत होती. आईनं घाईघाईनं भरलेला डब्बा नीट नाही असं मुख्याध्यापक म्हणाले तर, पण तिनं डबा उघडला मात्र ती जवळजवळ ओरडलीच. आय्या, किती मस्त आहे. तिच्या डब्यात छानशी पांढरी पिवळी अंड्याची भाजी, हिरवे वाटाणे, चॉकलेटी देनबू म्हणजे माशाचा किस आणि गुलाबी रंगाचा कोंड माशापासून केलेला खाऊ. फुलबागेसारखा रंगीबेरंगी डब्बा होता तो. अरे वा, मुख्याध्यापक म्हणाले. तोत्तोचान एकदम खुश झाली. आई फार छान स्वयंपाक करते, तिने मुख्याध्यापकांना सांगितलं. असं, बरं आता एक सांग. देनबूकडे बोट दाखवत ते म्हणाले. हे काय आहे, समुद्रातलं की डोंगरावरचं, सांग पाहू. तोत्तोचानने देनबूकडे पाहिलं. रंग तर मातीसारखा आहे,
म्हणजे बहुधा डोंगरावरच असणार. पण तिची खात्री होईना. मला माहित नाही, तिनं कबूल करून टाकलं. मग मुख्याध्यापकांनी संपूर्ण वर्गाला विचारलं, देनबू कुठून येतात, समुद्रातून की डोंगरावरून? क्षणभर सगळेच विचारात पडले. मग काही म्हणाले समुद्रातून आणि काही म्हणाले डोंगरावरून, पण कोणालाच खात्री नव्हती. ठीक, मी सांगतो, मुख्याध्यापक म्हणाले. देनबू समुद्रातून येतात. कशावरून? एक गुबगुबीत मुलानं शंका काढली. बाकांच्या मध्यभागी उभं राहून मुख्याध्यापकांनी समजावून सांगितलं, असं पहा, शिजवलेल्या माशाचं काढून केलेलं किंचित भाजून छोटे छोटे तुकडे करून ते वाळवून देनबू करतात. त्या नवीन माहितीनं मुलं भारावली होती. आज मी तोत्तोचानच्या डब्यातले देनबू पाहू? पहा की, मुख्याध्यापक म्हणाले आणि अख्खा वर्ग तिच्या भोवती गोळा झाला. खरं म्हणजे देनबू कसं असतं हे बघितलेली मुलं सुद्धा त्यांच्यात होती. पण त्यांच्या घरच्या देनबूमध्ये आणि तिच्या घरच्या देनबूमध्ये काही फरक आहे का हे बघण्याची त्यांना उत्सुकता होती. त्यामुळे बरेच जण तिच्या देनबूचा वास घेऊन बघत होते. आता सगळा वास बहुधा उडून जाणार, आता सगळा वास बहुधा उडून जाणार अशी धाकधूक तिला वाटत होती. ती किंचित उदास, पण तरीही त्या पहिल्या दिवशी खूप मजा आली होती. समुद्रातलं थोडं आणि डोंगरावरचं काहीतरी म्हणजे काय हे समजून घेणं खूपच गमतीशीर होतं. आईनेही डबा काहीही न विसरता भरला होता. शिवाय देनबू माशापासून तयार करतात ही नवीन माहिती तिला मिळाली होती. डबा खायला लागल्यावर तिच्या लक्षात आलं, त्या दिवशीचे सगळे पदार्थ फारच मस्त झाले होते. 32 वेळा चावून खावा. जपानमध्ये सर्वसाधारणपणे जेवायला सुरुवात करताना इतादा किमासू, मी कृतज्ञतेनं स्वीकार करतो, असं म्हणण्याची पद्धत होती. पण तोमोईचे सगळंच निराळं होतं. जेवण तरी त्याला अपवाद कसा असणार? तोमोईमध्ये जेवण्याआधी छानपैकी गाणं म्हणण्याची पद्धत होती. मुख्याध्यापकांनी स्वतः रचलेलं ते छोटंसं गाणं होतं आणि एका प्रसिद्ध गाण्याची चाल त्याला लावली होती. खरं तर किती साधं होतं ते गाणं. 32 वेळा चावून खावा प्रत्येक घास जेवताना, 32 वेळा चावून खावा प्रत्येक घास जेवताना, हसत मुखाने नेहमी खावा प्रत्येक खाऊ खाताना, हसत मुखाने नेहमी खावा प्रत्येक खाऊ खाताना, भात असो वा मासे किंवा अंड्याची पोळी, भात असो वा मासे किंवा अंड्याची पोळी, 32 वेळा चावून खावा प्रत्येक घास जेवताना. पण मुलांच्या मनात हे गाणं इतकं पक्क बसलं होतं की शाळा सोडल्यानंतरही कित्येक वर्ष त्यांना हे गाणं जेवणाआधी म्हणायचं गाणंच आहे असं वाटायचं. मुख्याध्यापकांचे काही दात पडलेले असल्यामुळे कदाचित त्यांनी हे गाणं तयार केलं असेल. पण ते मुलांना नेहमी सावकाश जेवायला आणि जेवण हसत खेळत गप्पा मारत करायला सांगायचे. त्याची आठवण करून देण्यासाठी हे गाणं त्यांनी केलं असेल. हे गाणं म्हणून झालं की मगच मुलं इतादा किमासू म्हणायची आणि काहीतरी समुद्रातलं थोडंसं डोंगरावरचं असलेले डबे खायला सुरुवात करायची. आणि मग काही क्षण सगळं सभागृह शांत शांत व्हायचं. फिरायला जाऊया. जेवणानंतर तोत्तोचान इतर मुलांबरोबर खूप खेळली. सगळे परत वर्गात गेले तेव्हा बाई वाटच पाहत होत्या. तुम्ही सकाळपासून खूप अभ्यास केलाय, त्या म्हणाल्या. आता आपण काय करू? तोत्तोचानने काही सुचवायच्या आधीच सगळी मुलं म्हणाली, फिरायला जाऊया. चला, बाई म्हणाल्या आणि सगळे वर्गाच्या दाराकडे निघाले सुद्धा. तोत्तोचान आई बाबांबरोबर फिरायला जायचं. पण वर्गाबरोबर फिरायला जायचं ही कल्पनाच तिला धक्कादायक होती.
तिला फिरायला जायला आवडायचं. त्यामुळे ती जास्त चौकशा न करता त्यांच्यात सामील झाली. नंतर तिला समजलं, जर त्यांनी नीट अभ्यास केला असेल आणि बाईंनी फळ्यावर लिहून दिलेली सगळी कामं झाली असतील तर बाई नेहमीच दुपारी फिरायला घेऊन जात असत. इतरही सगळ्या वर्गात अशीच पद्धत होती. पहिलीतल्या वर्गातले सगळे विद्यार्थी बाई बरोबर बाहेर पडले आणि एका छोट्या तलावाच्या कडेनं चालायला लागले. तलावाच्या दुतर्फा नुकताच बहर येऊन गेलेली चेरीची झाडं होती. मोहरीच्या पिवळ्या फुलांचं शेत समोर क्षितिजापर्यंत पसरलं होतं. आता तो तलाव नाहीसा होऊन फक्त इमारतीचं जंगल झाले. पण त्या काळी मात्र जिवगा ओकामध्ये जवळजवळ सगळी शेतीच होती. आता कोहून बुस्सूच्या मंदिरापर्यंत जाऊया, ती झग्यावर सशाचं चित्र असणारी मुलगी म्हणाली. तिचं नाव होतं साक्को चान. आम्ही मागच्या वेळी त्या तलावापाशी की नाही एक साप बघितला होता, साक्को चान म्हणाली. आणि त्या देवळात एक जुनी विहीर आहे, तिकडे म्हणे पूर्वी एक तारा तुटून पडला होता. मुलं मन मोकळेपणानं गप्पा मारत होती. आकाश स्वच्छ निळं निळं दिसत होतं आणि स्वच्छ हवेमध्ये फुलपाखरं स्वच्छंदपणे विहार करत होती. 10-1 मिनिटं चालल्यानंतर बाई थांबल्या. समोर पसरलेल्या फुलांकडे पाहत त्यांनी विचारलं, सांगा पाहू, ही फुलं का फुलतात? मग त्यांनी फुलांचे केसर आणि पराग याविषयी समजावून सांगितलं. मुलंही इकडे तिकडे हिंडत मनापासून फुलांचं निरीक्षण करत होती. बाईंनी सांगितलं की फुलपाखरं फुलांना फुलायला मदत करतात. खरोखरच ती फुलपाखरं फार घाईघाईत दिसत होती. बाई पुन्हा चालायला लागल्या. मुलंही फुलांचं निरीक्षण थांबवून त्यांच्या मागोमाग उड्या मारत निघाली. फुलांचे केसर आणि पराग खूप महत्वाचे असतात, ही नवी माहिती त्यांना मिळाली होती. पुन्हा थोडं अंतर चालल्यावर समोरच दाट झाडी दिसत होती आणि त्या झाडीच्या मध्यभागी कोहून बुस्सूचं मंदिर होतं. देवळाच्या अंगणात शिरल्या मुलं इकडे तिकडे मोकळेपणानं भटकायला लागली. तुटक्या ताऱ्याची विहीर बघायची आहे का? साक्कोचाननं विचारलं. उत्तर देण्याची गरजच नव्हती. तोत्तोचान तिच्या पाठोपाठ धावतच सुटली होती. विहीर दगडांनी बांधल्यासारखी दिसत होती. त्यांच्यावरचं झाकण उघडून त्या दोघींनी आत डोकावून पाहिलं. आत मिट्ट अंधार होता. आत काहीतरी दगडासारखं किंवा सिमेंटच्या मोठ्या गोळ्यांसारखं दिसत होतं, पण ताऱ्यासारखं मात्र काहीच दिसत नव्हतं. बराच वेळ आत बघितल्यावर तोत्तोचाननं विचारलं, तू यातला तारा बघितलायस कधी? साक्कोचाननं मान हलवली. कधीच नाही. तो तारा चमकत का नाही हे कोड. तोत्तोचानला काही केल्या उलगडेना. बराच वेळ विचार केल्यावर ती शेवटी म्हणाली, कदाचित तो झोपला असेल. मला वाटतं ते दिवसा झोपत असतील आणि रात्री उठून चमकत असतील. तोत्तोचाननं घाईघाईनं सांगितलं, कारण तिलाही खात्री नव्हती. मग सगळे एकत्र येऊन देवळाभोवती खूप हिंडले. मोठ्या गाभाऱ्यामधल्या बुद्धाचा पुतळा तिथल्या अंधुक अंधुक प्रकाशात बघितला. दगडात उमटलेले एका मोठ्या पाऊल खुणेत स्वतःचा पाय ठेवून बघितला. ते पाऊल म्हणे टेगू नावाच्या लांब नाकाच्या वेताळाचं होतं. तलावाच्या आजूबाजूला भटकत नौका विहार करणाऱ्या माणसांना हात हलवून टाटा टाटा करत मुलं खूप हुंदडली आणि मनसोक्त खेळली. तोत्तोचानला हे सगळं नवखं होतं. प्रत्येक नव्या गोष्टीचं ती उत्साहानं स्वागत करत होती. चला परत जायची वेळ झाली, बाई म्हणाल्या. सूर्य मावळतीला गेला होता आणि मुलं परत पिवळ्या फुलांच्या शेताच्या रस्त्यानं शाळेकडे निघाली होती. त्या खेळण्याच्या मोकळ्या वेळात मुलांनी वास्तविक जीवशास्त्राचा आणि इतिहासाचा कितीतरी अभ्यास केला होता, याची त्यांना
पुसटशीही कल्पना नव्हती. तोत्तोचानची एव्हाना सगळ्यांशीच ओळख झाली होती आणि त्या सगळ्यांशी खूप जुनी मैत्री असल्यासारखं तिला वाटत होतं. आपण उद्या परत फिरायला जाऊया, ती सगळ्यांना ओरडून ओरडून म्हणाली. जाऊया, परत फिरायला जाऊया. त्यांनी उड्या मारत प्रतिसाद दिला. फुलपाखरं अजूनही त्यांच्या कामात दंग होती. पक्ष्यांच्या गाण्यांनी वातावरण भरून गेलं होतं आणि तोत्तोचानचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.